प्रशांत जगताप माझ्याबरोबर आहेत. दादा, 26 वर्षांचा सगळा प्रवास होता. आज अखेर स्वल्पविराम म्हणावा, अल्पविराम म्हणावं, काय म्हणावं तुम्हीच सांगा, काय वाटतं? हा स्वल्पविराम पण नाही, अल्पविराम पण नाही आणि पूर्णविराम तर बिलकुल नाही. ही निवडणूक ही माझ्या वानवडी प्रभागातील हडपसर मतदारसंघातील आणि पुणेकरांची उद्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामुळे माझ्या सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन मी आज या ठिकाणी राजीनामा देत आहे. पण काय कारणं होती नेमकी, काय काय या गोष्टीमध्ये? जर आपण बघितलं 6 तास चर्चा झालेली होती तरी सुद्धा राजीनामा का? नाही, जी काय असेल मी पुन्हा एकदा सांगतो, सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन मला जे योग्य वाटलं तो मी निर्णय घेतला. मला माझ्या पार्टीच्या नेत्यांबद्दल, पार्टीच्या विचारधारा किंवा उद्याच्या निर्णयाबद्दल काहीच भाष्य आजही करायचं नाही आणि उद्यासुद्धा करायचं नाही. शेवटी पार्टीनीच मला आजपर्यंत संधी दिली. त्यामुळे पार्टी ही खूप मोठी असते. असे प्रशांत जगतापसारखे हजारो लाखो येत असत जात असतात. त्यामुळे पार्टीचा प्रवास कधी थांबत नाही. पवार साहेब दैवत आहेत असं तुम्ही म्हणताय. पवार साहेबांबरोबर काही चर्चा झाली नाही या सगळ्या काळात? नाही, बिलकुल नाही झाले. काय वाटतं, पवार साहेबांना एकदा भेटावं, एकदा बोलावं असं वाटलं नाही? या ठिकाणी पवारसाहेबांना भेटायची खूप इच्छा होती, पण पवारसाहेबांचे सुनियोजित दौरे आहेत, त्याच्यामुळे मला त्यांना भेटता आलं नाही. पण इथून पुढची भूमिका काय असणार आहे? निवडणूक लढवण्यावरती ठाम आहात तुम्ही? निवडणूक निश्चित लढणार आहे. आता ती निवडणूक कुठला बॅनर असेल ते मी उद्या जाऊन नक्की ठरवेल. पण एकीकडे आपण बघतोय भाजप बरोबर जाणार नाही हे खरं आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष आता नाहीयेत, मग राहतंय कोण? या ठिकाणी असं काही ठरलेच नाही. असं शेवटी निवडणूक काय पक्षाच्या चिन्हावर लढवावी लागते असं थोडीच आहे. उद्या अपक्षसुद्धा आपण निवडणूक लढवू शकतो, पण निवडणूक कशी लढवायची ते ठरवेल नक्की. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणजे पुणे शहरासाठी प्रशांत दादा असं एक समीकरण झालेलं होतं. तुम्ही आज भावनिक होत नसाल, पण प्रत्येकाच्या डोळ्यात इथे पाणी दिसतंय. महिलांनी अक्षरशः दादांना खच्ची करायचं नाही असं मागे चर्चा चालू मी स्वतः ठरवलं की इमोशनल आज व्हायचं नाही. हा इमोशनल नाही, सद्विवेक बुद्धीने जागृत होऊन निर्णय घ्यायचा दिवस आहे. पण कार्यकर्त्यांना काही जाता जाता सांगा. काही नाही, कार्यकर्त्यांनी पक्षावर, पक्षाच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करू नये. पक्ष आणि नेते खूप मोठे असतात, त्याच्यामुळं एखाद्या प्रशांत जगतापच्या निर्णयासाठी कुणीही कोणावर टीका करू नये हीच माझी सगळ्यांनी विनंती राहील. नक्कीच आपण बघतोय प्रशांत जगताप माझ्याबरोबर होते आणि अर्थात खूप मोठ्या कलहाच्या नंतर हा सगळा राजीनामा त्यांचा झालाय. जवळपास 3-4 दिवसांपासून हे सगळं सुरू होतं. प्रशांत जगताप प्रचंड अस्वस्थ होते. या सगळ्याच्या नंतर पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चाही झाली, मात्र शरद पवार ज्यांना ते दैवत मानतात त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत चर्चा झाली नाही आणि अखेर आज राजीनाम्याचा निर्णय त्यांनी घेतला. या सगळ्यानंतर सुद्धा ते पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत. कदाचित अपक्ष निवडणूक लढवतील अशा पद्धतीची सूचक विधानं त्यांनी केली आहेत. त्यामुळे खरंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी शहराध्यक्षांना गमावणं हा खूप मोठा धक्का असणार आहे. मात्र ज्या कारणासाठी हे सगळं झालेलं होतं, जी खलबत यामागे होती ती मुळातच होती दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणं. कदाचित या सगळ्याच्या नंतर आता दोन्ही राष्ट्रवादी खरोखर एकत्र येताना पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.